बच्चू कडू सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. बांधवाचा अजेंडा आमच्या डोक्यात मरेपर्यंत राहणार आहे. मी खास करून शिंदे साहेबांचे आभार मानतो. आम्ही जे शिवसेनेत आता आजपासून कामाला लागू, त्यांची जी सेवा प्रवृत्ती आहे त्याला कायम ठेवून प्रचंड ताकदीनं अतिशय मजबूतीनं सामान्य माणसाला जोडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जेवढी राजकीय ताकद आम्ही शिवसेनेची वाढवू, तेवढीच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाची ताकद सुद्धा मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं मला वाटतं कोणाच्या मनात शंका असेल का आता शेतकऱ्यासाठी आंदोलन होणार नाही, तर होणारच. वेळ पडली, काम जर का गरज पडली तर ते करणारच. आम्ही मुद्दामून बाळासाहेबांचाच वापरतो. त्याच्यानं ही अतिशय ताकदीची लढाई या शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाच्या बांधवासाठी शिवसेना सज्ज राहणार आहे. ताकदीनं रस्त्यावर पण येणार आहे वेळ पडली तर. आमदारकी तर मिळाली, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी, धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस अजूनही मिळालेला नाहीये. त्या सगळ्या गोष्टी आम्ही डोक्यात घेऊन चालू. शेतकरी आमच्यासाठी मायबाप आहे, अन्नदाता आहे. तो जेव्हा चलतं तेव्हा आमच्या पोटात दाना भेटतं, आम्ही जगू शकतोय. म्हणून त्याच्या खाल्लेल्या अन्नाला बेमान होणार नाही. कालचे दिवस कसे आणि आजचा दिवस कसा वाटतोय? दिवस सारखेच असतं, माणसांना बदलायची गरज नाही. कालची देहबोली वेगळी होती, आजची देहबोली वेगळी आहे. काय मी जसं आहे तसंच आहे. काय बदल वाटते मला सांगा बरं. शिवसेनेमध्ये अनेक जे इच्छुक होते ते नाराज आहेत. त्यांनी सुद्धा लॉबिंग केलेली होती, मात्र तुम्ही पक्षप्रवेश करून तुम्हाला तात्काळ उमेदवारी. माझी लॉबिंग मीडियानं केली, त्याच्यामुळे शक्य झालं. हा चला.